रात्रीचे जवळपास 12:30 वाजले असतील. चित्रपटाचा शेवटचा शो बघून रमेश आणि सुरेश त्यांच्या दुचाकीवरून घरी जायला निघाले. आज रमेशचा वाढदिवस असल्यानं त्याच्या आवडत्या अभिनेत्याचा चित्रपट तो आपला जिवलग मित्र सुरेशला दाखवायला घेऊन आलेला. खरं तर सुरेशला यायचं नव्हतं, पण बर्थडे बॉयला नाही कसं म्हणणार ना. त्यांचं घर शहरापासून तसं बरंच लांब होतं. म्हणजे शहरातून बाहेर पडताच काही अंतरावरून वाहणारी नदी आणि त्या नदीवर असलेल्या पुलावरून जाणारा तो एकमेव रस्ता जो शहराला त्यांच्या गावासोबत जोडत होता. तिथून पुढे निर्जन रस्त्यावरून थेट त्यांच्या गावापर्यंत 20 किलोमीटरचा प्रवास. आता त्या प्रवासात तशी 2 ते 3 गावं लागत, पण त्यांच्या गावाच्या वेशीत पोहोचण्याआधी भुताटकीचा ओढा पार करावा लागे आणि तिथून पुढे फक्त 2च किलोमीटरवर त्यांचं गाव होतं. पण हे सांगणं जितकं सोपे वाटतंय त्यापेक्षा जास्त भीतीदायक हा प्रवास होता. मोकळ्या निर्जन रस्त्यावरून दोघांचा प्रवास छान सुरू होता. दोघे अजूनही चित्रपटात गुंतलेले. नायक नायिकेची प्रेमकथा, ॲक्शन आणि मग हॅपी एंडिंग या गोष्टींवर गप्पा मारण्यात व्यस्त होते. तसं त्यांचं गाव अजून बरंच दूर होतं. रस्त्याच्या दुतर्फा लांबच्या लांब उसाच्या पट्ट्या, रस्त्याच्या कडेला झपाझप मागे पडणारी वड, पिंपळ, करंजी, आंबा यांसारखी डेरेदार झाडं पाहत बाईकच्या मागच्या सीटवर थोडा आकसून बसत सुरेश म्हणाला, भावा, त्या भुताटकीच्या ओढ्यातून तेवढं गाडी जरा स्पीडमध्ये जाऊ दे, म्हणजे तिथून जरा लवकर बाहेर पडूया. का, काय झालं? रमेशने भुवया आकसून थोडं कुतूहलाने विचारलं. चायला, आता हे पण मला सांगायला लागणार काय? आता तूच तिथून लवकर निघायला सांगतोयस, मग का ते तुला सांगायला लागणार ना. म्हणजे तुला काही माहीत नाही? तुझ्या घरच्यांनी किंवा तुमच्या आजीने तुला काही सांगितलं नाही? काय सांगितलं नाही? ये रम्या, जास्त नाटकं करू नको. आजूबाजूच्या 10 गावातल्या लोकांना माहिती आहे आणि तू माहीत नसल्याचा आणतोय. अरे पण नक्की काय आहे ते तरी सांग. रमेशचे शब्द ऐकून सुरेश काहीसा अस्वस्थ झाला. मागच्या सीटवर हात बांधून बसलेला सुरेश आजूबाजूच्या काळोखात नजर फिरवत म्हणाला, बरं ठीक आहे भावा, तुला सगळं काही सांगतो, पण उद्या सकाळी आधी तिथून लवकर बाहेर पडूया. सुरेशच्या आवाजातून जाणवणारी भीती पाहून रमेश म्हणाला, साल्या, तुला काय वाटलं? मला काहीच माहीत नाही. माझ्या आईने त्याविषयी मलाही सांगितलं होतं. झपाटलेल्या नाल्याजवळ उभ्या असलेल्या त्या वडाच्या झाडावर एक चेटकीण आहे. फक्त मला तुझ्या तोंडून ऐकायचं होतं. आणि अजून एक सांगू, या सगळ्या गोष्टी बकवास आहेत, कारण मी त्या जागेवरून कितीतरी वेळा गेलोय, पण आजपर्यंत मला एकही चेटूक, भूत, पिशाच काहीच दिसलं नाही रे. भावा, दिसलं नाही तर मग बरंच झालं की. आजवर दिसलं नाही तसं आजही दिसायला नको, म्हणून तिथून एवढं झपाट्याने निघून जाऊ, कारण आज अमावस्या आहे आणि आज ते शिकारीला निघतात. मी तर इथवर ऐकलंय की त्या ठिकाणी राहणारी पिशाच माणसाचं रक्त पिऊन त्यांचं संपूर्ण शरीर सुकवून टाकतात. पिशाच आहे की डास? असं बोलून रमेश खळखळून हसला, पण सुरेश मात्र कमालीचा अस्वस्थ झालेला. दोघेही बोलत बोलत झपाटलेल्या ओढ्यापासून काही अंतरावर पोहोचले होते. काही मिनिटांतच तो ओढ्यावरील पूल येणार असला तरी त्या ओढ्याकाठी उभा असलेला वटवृक्ष लांबूनही अजस्त्र दिसत होता. त्या वटवृक्षाकडे बघतच रमेश म्हणाला, गाव काय सांगतोय ते सोड, तू स्वतः कधी अनुभव घेतलायस का? रमेशचं बोलणं ऐकून सुरेश काहीसा दबक्या आवाजात सांगू लागला, खरं सांगायचं तर महिनाभर झाला या घटनेला. दुपारचं कडक ऊन खूपच तापलेलं. मधल्या वाटेने मी चालत आमच्या शेताकडे निघालेलो. चालता चालता मी त्याच वडाच्या झाडाखाली पोहोचलो. वाटलं 2 मिनिटं इथे आडोशाला बसून तंबाखू मळू. उगाच कोणी बघितलं आणि बाबाला सांगितलं तर पायताणानं पूजा व्हायची. तंबाखू हातावर घेतलाच होता की इतक्यात मला कसलाचा आवाज आला, जशी कोणी मुलगी चालते आणि चालताना तिच्या पायातील पैंजणांचा मंद आवाज चोहीकडे घुमतोय. मी झटकन तंबाखू तसाच दाबून हात मागे लपवून धरला आणि आजूबाजूला नजर टाकली, पण कोणीच दिसेना. त्या झाडाभोवती गोल फिरत नीट पाहिलं, पण कोणी नव्हतं. मी परत हात समोर धरला आणि आजूबाजूला पाहतच तंबाखू मळायला सुरुवात केली. तोच एक पुरुषी आवाज माझ्या कानावर पडला. तो ऐकून मी थबकलो. झटकन तंबाखू खाली टाकला, कारण तो आवाज ओळखीचा वाटत होता.
मी थोडं लक्ष देऊन तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागलो. कोणीतरी असह्य यातनांनी कणत मला आवाज देत आहे असं वाटलं. मी दचकून त्या उंच दाट आणि डेरेदार वटवृक्षाकडे पाहतच राहिलो. त्या दिवशी मी पहिल्यांदा ते झाड इतकं नीट पाहिलं असेल. वाऱ्याच्या झोक्यासरशी सळसळणारी हिरवीगार पानं, मंदपणे डोलणाऱ्या फांद्या, त्या फांद्यांमधून निघालेल्या पारंब्या ज्या काही ठिकाणी जमिनीपर्यंत पोहोचलेल्या, तर काही पारंब्या त्या नाल्याच्या पाण्याला स्पर्श करत होत्या. मी अगदी भान हरपून गेलो होतो. इतक्यात पुन्हा तोच आवाज कानावर पडला. जिवंत राहायचं असेल तर इथून लवकर निघ. तो आवाज ऐकला आणि अंगावरून सरसरून काटा आला. आवाज त्या गर्द हिरव्या झाडाच्या पारंब्यांमधूनच येत होता. माझी नजर झाडाच्या वर मुख्य खोडावर स्थिरावलेली. वाटलं जसं कोणीतरी आपल्या रखरखत्या नजरेनं मला गिळू पाहतंय. भीतीनं माझा घसा कोरडा पडला होता आणि पुन्हा मी तो आवाज ऐकला. यावेळी मात्र माझं नाव घेऊन तो म्हणाला, सुरेश, इथून लवकर निघून जा. सुरेशचं बोलणं ऐकून रमेश आश्चर्यानं म्हणाला, आवाज तुझ्या ओळखीचा होता? कुणाचा होता तो आवाज? रघुनाथ. तो आवाज रघुनाथचा होता. आता हा रघुनाथ कोण? आपल्या गावच्या पुढं डोंगरावर मंडपाळांची एक वस्ती आहे, तिथे राहायचा. माझ्यासोबत शाळेत होता. पुढे शिक्षणासाठी तो शहरात गेला. तिथंच एका हॉस्टेलवर राहून शिक्षण पूर्ण करू लागला. मागच्या वर्षी दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी तो गावी यायला निघाला. शेवटची वस्तीची एसटी होती. 10-10:30 पर्यंत गावात पोहोचायची. त्या दिवशी नेमकी ती गावापासून 3-4 किलोमीटरवर पंक्चर झाली. काही लोकांनी जवळपास राहणाऱ्या आपल्या नातलगांना फोन करून बोलावून घेतलं आणि दुचाकीवरून गेले. पण वर्गात शांत आणि एकटं राहणाऱ्या रघुनाथचं तसे कोणी मित्रही नव्हते. तो तसा चालत आपल्या वस्तीच्या दिशेने निघाला. चंद्राची अर्धवट चंद्रकोर आकाशात काळ्याकुट्ट ढगांसोबत लपंडाव खेळत होती. त्यामुळे कधी मंद पिठोरी चांदण्यांचा नितळ प्रकाश पडायचा, तर कधी मिट्ट काळोख सारं काही व्यापून टाकायचा. अशातच तो पाठीवरची बॅग सावरत आपल्या घराच्या दिशेने निघाला. त्यानं झपाटलेला ओढा पार केलाच होता की त्याला ओढ्यापासून काही अंतरावरच एक महिला दिसली, जी त्याला मदतीसाठी बोलावत होती. कदाचित ती देखील आपल्यासारखीच एसटीने आली असावी असं समजून तो त्या महिलेजवळ गेला. पण आश्चर्य, ती त्या जागेपासून अजून पुढे उभी दिसली. तसे तो पुन्हा त्या महिलेच्या दिशेने निघाला. जवळ पोहोचला, पण ती महिला आणखी पुढे त्याला दिसू लागली. तो ती महिला उभी असलेल्या जागी पोहोचला, पण आता मात्र ती महिला त्याला कुठेच दिसत नव्हती. त्यानं सर्वत्र नजर टाकली आणि त्याच्या लक्षात आलं की तो त्या वडाच्या झाडाखाली पोहोचलाय. आजूबाजूला पाहिलं तर चंद्राच्या नितळ प्रकाशात वटवृक्षाचं ते अजस्त्र रूप अधिकच भीषण वाटत होतं. त्या नीरव जीव घेण्या शांततेत रातकिड्यांचा आवाज इतकाच काय तो घुमत होता. तोच एका आवाजानं तो सावध झाला. पैंजणांचा मंद आवाज. रात्रीच्या नीरव शांततेत तो आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होता. तो झटकन माघारी फिरला आणि धावत सुटला आणि एका महिलेचं किळसवाणं हास्य त्याच्या कानावर पडलं. तो जागेवरच थांबला. मागे वळून पाहायची हिंमत होत नव्हती, पण गरजही पडली नाही, कारण त्याच्यापासून काही अंतरावरच ती महिला उभी होती. त्या महिलेचा संपूर्ण चेहरा लांब काळ्या भोर केसांनी पूर्णपणे झाकलेला. तरीही एका बाजूचा पांढरा डोळा मात्र त्याच्यावरच रोखलेला दिसत होता आणि डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तोच ती दिसेनाशी झाली. कसाबसा त्या रात्री तो घरी पोहोचला, पण अंग तापानं भाजत होतं. घरच्यांनी औषधं अंगारे दुपारे केले. 4 दिवसात त्याला बरं वाटू लागलं. सुट्ट्या संपून 15 दिवसांनी तो शहरात गेला, पण एक दिवस समजलं की तो हॉस्टेलमधून गायब झालाय. आता 6 महिने उलटूनही त्याचा शोध नाही लागलेला. त्या दिवशी वडाच्या झाडाखाली आलेला तो आवाज त्याचाच होता. मला खात्री आहे की त्या चेटकिणीनं रघुनाथला संपवलंय. अरे मग काय झालं? मग काय होणार? क्षणात सारं काही डोळ्यांसमोर उभं राहिलं आणि त्या रखरखत्या उन्हातही माझ्या अंगावरून सरसरून गाठा आला. कसलाच विचार न करता अंगातली सारी ताकद एकवटून मी तिथून पळ काढला.
माझी ही अवस्था पाहून घरच्यांनी कारण विचारलं आणि मीही घडलेली हकीकत सांगितली. बाबांनी देवासमोरचा अंगारा लावला आणि आईनं तिथून परत न जाण्याची ताकीद दिली. सुरेशचं बोलणं संपलं तसा रमेश काहीशा मस्करीच्या स्वरात म्हणाला, च्या आईला चेटकीन न बघता तुझी हातभर फाटली. निदान तिला बघायचं तरी, कशी दिसते कशी असते. मला अशी संधी मिळाली असती ना तर मी त्या चेटकिणीला गर्लफ्रेंड बनवलं असतं. रमेशचं बोलणं संपतं न संपतं तोच त्याची गाडी अचानक बंद झाली. गाडीचा हेडलाईट बंद झाला तसं मिट्ट काळोखानं त्यांना आपल्या मगरमिठीत घेतलं. वेगात असलेल्या गाडीचा वेग मंदावला आणि ज्या नाल्याच्या परिसरातून सुरेशला लवकरात लवकर निघायचं होतं त्याच नाल्यावर बनवलेल्या त्या लाकडी पुलावर त्यांची मोटारसायकल येऊन थांबली. एकंदरीत परिस्थिती पाहून सुरेशचे हातपाय लटपटायला लागले. आपल्या उजव्या बाजूच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या त्या वडाच्या झाडाकडे पाहायचं नाही यासाठी त्या बाजूला पाठ करून तो गाडीवरून उतरला. रम्या, काय झालं? माहित नाही यार. एवढं बोलून रमेश गाडीच्या किक मारू लागला पण गाडी काही केल्या सुरू होईना. सुरेश, मला वाटतंय गाडीची पण इच्छा आहे त्या चेटकिणीला पाहायची. एवढं बोलून तो स्वतःच खळखळून हसला पण सुरेश मात्र अगदी शांत होता. त्याला काही करून इथून लवकर बाहेर पडायचं होतं. रमेश, तू गाडीवर बस, मी ढकलतो, इथून लवकर जाऊया. येडायस का? गाडी ढकलत जायचं? थांब, बघतो काय झालंय. असं म्हणतच रमेशने गाडी मधल्या स्टँडवर लावली आणि खिशातून मोबाईल काढत गाडी पाहू लागला. सुरेशच्या मात्र काळजाची धडधड चांगलीच वाढलेली. एक नीरव जीवघेणी शांतता चोहीकडे पसरली होती. त्या नीरव शांततेत आवाज होता तो आजूबाजूच्या गर्द झुडपात किरकिरट डोकं सुन्न करणाऱ्या रातकिड्यांचा. ओढ्यातील दगडगोट्यांमधून वाट काढत खळखळ वाहत येणाऱ्या पाण्याचा. दूर कुठेतरी एखाद्या झाडाच्या खोडात घरटं करून बसलेल्या घुबडाचा. मंद हवेच्या झोक्यासरशी सळसळणाऱ्या ओल्या पानांचा आणि मंद नाजूकपणे पावलं टाकत चालताना वाजणाऱ्या महिलेच्या पायातील गोड पैंजणांचा. सुरेशच्या काळजाचा ठोका चुकला. आवंडा गिळत त्याने रमेशकडे पाहिलं. तोही काहीसा घाबरलेला. दोघांनी एकमेकांकडे पाहत प्रश्नार्थी नजरेने मान हलवली कारण तो आवाज दोघांनीही ऐकला होता. पण क्षणात तो आवाज येईनासा झाला. रमेश गाडीवर बसला आणि जोरजोरात किक मारू लागला. गाडीच्या किकचा आवाज रात्रीच्या नीरव शांततेत अगदी भेसूर वाटू लागला. पण गाडी काही केल्या सुरू होईना. कसल्याशा चाहुलीनं तो थांबला. सुरेश, काही ऐकू आलं का तुला? सुरेश मात्र रागाने पाहत म्हणाला, रम्या, तुझी नाटकं लय झाली. उगाच मला घाबरवायला तुझी नाटकं सुरू आहेत. खिशातली चिल्लर वाजवून पैंजणांचा आवाज काढलास नालाय का? इथं काळीच छाती फाडून बाहेर येतंय की काय असं वाटलं होतं. सुरेशच्या तोंडून बाहेर पडलेले ते वाक्य ऐकून रमेश खळखळून हसला आणि म्हणाला, शाळेला तुझ्या लक्षात कसं आलं? गाडीला किक मारताना प्रत्येक किक सोबत तो चिल्लरचा आवाज येतोय. नाटकं बस झाली यार, थांब मी बघतो. असं म्हणत त्याने गाडी हातात घेतली आणि चालू करायचा प्रयत्न करू लागला. सलग 8-10 किक मारल्या पण व्यर्थ. भावा, गाडी ढकलत जावं लागणार म्हणत मागे रमेशकडे पाहिलं. रमेश कुठेच दिसत नव्हता. त्याने सर्वत्र नजर फिरवली आणि म्हणाला, रम्या, नाटकं बस झाली. ही वेळ नाही मस्करी करायची. चल लवकर घरी जाऊया. पण काहीच प्रतिसाद येत नव्हता. रमेश कुठेही दिसत नव्हता आणि पुन्हा तो पैंजणांसारखा आवाज आला. गाडीवरून उतरतच त्याने रागातच त्या दिशेला पाहिलं आणि काही बोलणार तोच भीतीनं अंगावर सरसरून काटा आला. ओढ्याच्या काठावर उभ्या त्या अजस्त्र वटवृक्षावर नजर गेली आणि काळजाचा ठोका चुकला. त्यानं झटकन नजर फिरवली, डोळे मिटून घेतले आणि एक किळसवाणा भीषण आवाज त्याच्या कानांवर पडला. जसं कोणीतरी जमिनीवर वाळलेल्या पाल्यापाचोळ्यातून फरफटत रांगत जात आहे. ते त्याच्या दिशेने येत आहे की कुठे जात आहे हे मात्र समजत नव्हतं. आता मात्र त्याचा धीर सुटत चाललेला. त्यानं मनाशी निश्चय केला, आता गाडी इथंच ठेवून गावच्या रस्त्याने पळत सुटायचं. गाडीवरून उतरत साईड स्टँडवर लावली. डोळे बंद केले. धीर एकवटला. हाताच्या मुठी गच्च आवळल्या.
दीर्घ श्वास घेत त्याने डोळे उघडले आणि काळजाचा ठोका चुकला. भीतीने घशाला कोरड पडली. हातापायातली ताकदच कोणी काढून घेतल्यासारखं तो जागेवरच मुरून गेला. कारण समोर पुलाच्या दुसऱ्या टोकाला एक महिला उभी होती. ती महिला त्या वडाच्या झाडाकडे पाहून मंद हास्य देत होती. चेहऱ्यावर आलेल्या काळ्या भोर केसांमधून किंचित दिसणारा तिचा पांढरा पडलेला चेहरा सुरेश भेदरलेल्या नजरेने पाहत होता. आणि तिचे ते हात नव्हते, जणू ते दोन सळसळणारे अजगरच असावेत. सुरेश हळूहळू मागे सरकू लागला. तशी तिची नजर सुरेशवर गेली आणि क्षणात ती सुरेशवर झेपावली. त्याच्या तोंडून बाहेर पडलेली किंकाळी त्याच्या घशातच विरून गेली. हळूहळू सुरेशला जाग येऊ लागली. तसा पहाटेच्या प्रहरींचा पक्ष्यांचा किलबिलाट त्याच्या कानांवर पडू लागला. पण डोकं सुन्न झालेलं. सकाळ झाली होती. डोळे तर उघडायचे नावच घेत नव्हते. आणि अशातच त्याला काही लोकांच्या बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. त्याने हळूहळू डोळे उघडले. सारं काही अंधुक दिसत होतं, पण प्रकाशावरून तरी उजाडलंय हे नक्की होतं. डोळे मिचकावत त्याने पाहिलं तर सारं काही विचित्र दिसत होतं. डोक्यावरून वाहणारं पाणी, वरून खाली वाढणारी झुडपे, वर तरंगणारे दगड. त्याने आपल्या आजूबाजूला पाहिलं तर तो वटवृक्षाच्या पारंब्यांनी घेरला होता. त्यानं पुन्हा डोळे गच्च मिटून घेतले आणि त्याच्या कानावर ओळखीचा आवाज पडला. त्याने झटकन त्या दिशेला पाहिलं. आवाज त्याच्या घराशेजारच्या वयस्कर इसमाचा होता. "ओ आजोबा, मला वाचवा." तो साद घालू लागला. गावचे बरेच लोक त्या लाकडी पुलावर उभे राहून खाली पाण्यात काहीतरी पाहत होते. त्याची नजर पाण्यात गेली तर ओढ्याच्या पाण्यात त्यांची दुचाकी पडलेली त्याला दिसली आणि त्यानं पुन्हा हाक दिली, "ओ आजोबा, ओ आबा." तोच त्याच्या कानावर एक ओळखीचा आवाज पडला, "आता काही उपयोग नाही." आवाज ओळखीचा होता. त्याने झटकन वळून आवाजाच्या दिशेने पाहिलं. तो आवाज वडाच्या झाडाच्या पारंब्यांमधूनच येत होता, पण कोणीच दिसत नव्हतं. पण पुढच्या क्षणी तो पुरता हादरून गेला. त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. विस्फारलेल्या नजरेनं तो समोरचं ते दृश्य पाहू लागला. पारंब्यांना मानवी शरीराचा आकार दिसत होता. त्याचा शाळेतील मित्र रघुनाथ पारंबीसारखा झाडाला लोंबत होता. त्याचं संपूर्ण शरीर सुकून गेलेलं आणि त्याच्या मागे रमेशही तसाच अगदी सुकून पारंबीसारखा लोंबत होता. डेरेक वटून त्याने स्वतःला पाहिलं. सारं काही संपलं होतं. तसा रघुनाथचा आवाज त्याच्या कानात घुमू लागला, "ती चेटकीण माणसाचं रक्त पिते आणि शरीर लाकडासारखं सुकून पारंबी बनवते. त्याच्या आडोशाला लपून आपलं सावज शोधते." रघुनाथच्या तोंडून बाहेर पडलेले ते वाक्य ऐकून सुरेशची नजर वर झाडाच्या खोडावर गेली. ती चेटकीण एका फांदीवर पायांना झोके देत बसली होती. पुलावर उभ्या लोकांच्या गर्दीकडे पाहत तिच्या चेहऱ्यावर विचित्र हास्य उमटलं. कदाचित तिनं आपलं पुढचं भक्ष्य निवडलेलं.